अल्पवयीन आरोपीच्या आईला आता पोलिसांनी अटक केली। शिवानी अग्रवालला पुणे गुन्हे शाखेने आता अटक केलेली आहे। तर ब्लड सॅम्पलमधील फेरफार प्रकरणी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी कारवाई करण्यात आली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक करण्यात आली। शिवानी अग्रवालला पुण्याच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। तर ब्लड सॅम्पलमधील फेरफार प्रकरणी आता अल्पवयीन आरोपीच्या आईला पोलिसांनी अटक केलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। ते आपल्याला बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट पोहोचवत आहेत। अमोल, शुभम, आपण या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये पाहतोय की अग्रवाल कुटुंबीयच आता पोलिसांच्या अटकेमध्ये आहे। शिवानी अग्रवाल ज्या अल्पवयीन मुलाच्या आई आहेत या सुद्धा सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात होत्या आणि ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण असेल किंवा चालकाला डांबून ठेवल्याचा प्रकार असेल या प्रकरणामध्ये सुद्धा त्या संशयित म्हणून होत्या। पण काही दिवसांपासून त्या नॉट रिचेबल असल्याच्या सुद्धा बातम्या समोर आलेल्या होत्या आणि अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण अग्रवाल कुटुंबीय आता या पोलीसच्या कारवाईमध्ये आहे ते सापडलेलं पाहायला मिळते आणि अग्रवाल कुटुंबियांचा पाय हा आणखीन खोलात गेलेला आहे। आता शिवानी अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि आज दुपारी त्यांना पुणे न्यायालयामध्ये हजर सुद्धा केलं जाईल। पण त्यांना ज्या कारणावरून ताब्यात घेतलेलं आहे ते कारण आज न्यायालयामध्ये पोलीस सांगू शकतात। पण ब्लड फेरफार प्रकरणामध्ये आपण पाहिलं की ससून रुग्णालयामध्ये 2 वयस्कर व्यक्ती आणि एक महिला असल्याची सुद्धा माहिती सापळे अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली होती आणि त्यामुळे ती महिला नेमकी कोण आहे याचा उलगडा आज कदाचित न्यायालयामध्ये होऊ शकतो। पोलीस अशा पद्धतीची माहिती सुद्धा देऊ शकतात। आणि दुसरा प्रकार म्हणजे अल्पवयीन मुलाची आज गुन्हे शाखाचे पोलीस ही चौकशी करणार आहेत आणि या चौकशी दरम्यान सुद्धा शिवानी अग्रवाल या त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पण या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये सर्वात मोठी घडामोड जी म्हणावी लागेल ती म्हणजे अल्पवयीन मुलाच्या आईला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे। ठीक आहे अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।